तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक अस्सल मालवणी रेसिपी सुकट फ्राय. सुकट म्हटली तर आपल्याला माहितीच आहे की आपल्याला सुकी मच्छी आपण कितीतरी वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. तर चला एक नवीन रेसिपी बघूया. मित्रांनो, कोकण किनारा म्हटला की आपल्याला नेहमीच आठवतो तो म्हणजे समुद्र किनारा, आपले कोळी बांधव आणि पावसाळ्यात विशेषतः म्हणजे अवेलेबल असलेली आपली सुकी मच्छी. बरेच प्रकार आपण करतो सुक्या मच्छीचे. हा एक बेसिक प्रकार आहे जो आपल्याला नक्कीच आपल्या गावाकडच्या जेवणाची आणि गावाकडच्या आयुष्याची गावरान चवीची तुम्हाला आठवण करून देईन. तर चला बघूया काय आहे ही आजची रेसिपी. रेसिपी सुरू करण्या अगोदर आपण आपला जो जवळा आहे किंवा सुकट आहे ती एक चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया. फ्राय म्हणजे रोस्ट करून घेऊया त्याला सुक्की, जेणेकरून त्याचा एक वशाळ वास निघून जाईल. हे आपलं साहित्य आहे: टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण आणि कैरी, आणि मेन म्हणजे आपला जो आपण रोस्ट केलेला जवळा. तेल टाकून आपण सगळ्यात प्रथम फोडणी तयार करून घेऊया. कांदा आणि कढीपत्ता आपण पहिला टाकलेला आहे, त्याबरोबर आपण लसूण टाकलेले आहे. 2 ते 3 मिनटं हे चांगलं परतून घ्या, कांदा ब्राऊन होईपर्यंत. यात लसूण पण चांगल्या प्रकारे शिजला जाईल. तुम्ही बघू शकता थोडंसं ब्राऊन पण आहे आता आलेलं आहे. आता यानंतर यात आपण उरलेले 2 इन्ग्रेडियंट आपले टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर जी आपण फोडणीला वापरणार आहोत ती टाकून घेऊया. कोथिंबीर फोडणीला टाकल्यामुळे एक थोडीशी वेगळी चव येते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. कोथिंबीरीचे जाडे दांडे पण जे असतात ते बारीक चिरून तुम्ही फोडणीत टाकू शकता. या फोडणीला थोडं 2 मिनटं झाकून ठेवा, जेणेकरून आपला टोमॅटो शिजेल. टोमॅटो आणि कांदा पूर्णपणे शिजल्यावर आपले मसाले, लाल मसाला, हळद आणि मीठ आपण यात टाकून घेऊया आणि पुन्हा याला ढवळून एक 2 मिनटं झाकून ठेवूया, जेणेकरून हा मसाला तेल सोडेल. तर तुम्ही बघू शकता आता मसाला आपला शिजलेला आहे. आता यात आपण आपली जी सुकट आहे ती टाकून घेऊया. आता त्यात आपला कैरीचे तुकडे आणि उरलेली कोथिंबीर टाकून ढवळून पुन्हा एकदा झाकून ठेवूया. कैरी टाकल्यामुळे तुम्हाला कोकमाची सहसा गरज नाही आहे, पण तरी पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे थोडंसं कोकम यात टाकू शकता. थोडंसं पाणी यात टाकलेलं आहे, सो आपला जवळा पूर्णपणे शिजेल आणि कैरी पण नरम पडेल आणि चांगली शिजेल. सगळ्यात शेवटी अर्धा चमचा गरम मसाला टाकून आपण एक 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले आता रेसिपी पूर्णपणे रेडी झालेली आहे, खायला रेडी. सो गरम गरम भाकरीबरोबर तुम्ही हे एन्जॉय करू शकता. घरी नक्कीच करून पहा ही रेसिपी. साधी, सोपी, सरळ आहे आणि मेन म्हणजे खूप टेस्टी आहे. तर नक्की करून पहा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.